नमस्कार मित्रांनो, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आज आपण बीम बीम आर्किटेक्चर आहे, नंतर आर्किटेक्चर नंतर स्ट्रक्चर आणि MEP मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड प्लंबिंग, तर याचा सिलेबस बघणार आहोत आपण. काय काय आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. हे सर्व इंडस्ट्रीमध्ये आत्ता बीम बीम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगमध्ये तुम्हाला काय आवश्यकता आहे त्याच्यानुसार मी हा सिलेबस इंडस्ट्रीचा सर्वे करून हा सिलेबस बनवला आहे. तर तुम्हाला जसं मी सांगितलं की लेवल ऑफ डेव्हलपमेंट्स असतात बीममध्ये. मग LOD 1 लेवल ऑफ डेव्हलपमेंट 1 म्हणजे काय, कन्सेप्च्युअल डिझाईन. या मॉडेलमध्ये कन्सेप्च्युअल मॉडेल बनवलं जातं. नंतर LOD 200 म्हणजे स्कीमॅटिक डिझाईन. नंतर LOD 300 डिटेल डिझाईन बनवली जाते. आणि LOD 350 कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंटेशन असतं. LOD 400 फॅब्रिकेशन अँड असेंब्ली. आणि LOD 500 ॲज बिल्ट. मग त्याच्यामध्ये मग आर्किटेक्चर, रेविट आर्किटेक्चर. सो आर्किटेक्चर असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत. आपण त्या प्रत्येक टॉपिकमध्ये काय बघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिलेबस टोटल हा सिलेबस आहे तुमचा. हा सिलेबस मी तुम्हाला या कोर्समध्ये घेणार आहे. तर पहिला आहे इंट्रोडक्शन टू बीम अँड ऑटोडेस्क रेविट, म्हणजे बीमची इंट्रोडक्शन आणि रेविटचं इंट्रोडक्शन घेणार आहे. त्याच्यामध्ये बीम अँड ऑटोडेस्क रेविट, देन ओव्हरव्ह्यू ऑफ द इंटरफेसेस काय 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 असतात आपल्याला. नंतर स्टार्टिंग प्रोजेक्ट कसा करायचा, व्ह्यूइंग कमांड्स, वेगवेगळ्या कमांड्स कोणत्या वापरणार आहेत आपण ते याच्यामध्ये आपण बघणार. दुसरा युनिट आहे आपलं युजेस ऑफ बेसिक स्केचिंग अँड मॉडिफाईड टूल्स, म्हणजे काय डिफरंट स्केचिंग टूल्स काय आहेत, एडिटिंग एलिमेंट काय आहेत. नंतर तुमचे वर्किंग विथ बेसिक मॉडिफाईड टूल्स, वर्किंग विथ ॲडिशनल मॉडिफाईड टूल. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला एखादा व्ह्यू जो तुम्हाला एडिट करायचं असेल, मॉडिफाय करायचं असेल, तर त्यामध्ये कोणत्या कमांड वापरू शकता, काय करू शकता. नंतर ॲप्लिकेशन अबाउट मॉडेलिंग ऑफ वॉल मॉडेलिंग आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये मॉडिफाईंग वॉल्स अँड ॲडिंग रूम इलेमेंट वेगवेगळे काय असे ॲड करायचे ते आपण बघणार आहोत. देन टेक्निक्स अबाउट वर्किंग विथ डोअर्स अँड विंडोज. आता प्रत्येक याच्यामध्ये आपण रूम तयार केली की रूमला आपल्याला डोअर अँड विंडो लागणारच आहेत. तर मग ते डोअर अँड विंडो कशा प्रकारे त्याचं वर्किंग करायचं ते आपण बघणार. त्याच्यामध्ये इन्सर्टिंग डोअर अँड विंडो, लोडिंग डोअर अँड विंडो टाईप्स फ्रॉम द लायब्ररी. मग लायब्ररी काय असते, कोणत्या कोणत्या प्रकारच्या लायब्ररी आहेत, टेम्पलेट कोणत्या प्रकारच्या आहेत रेविटमध्ये, ते सर्व आपण बघणार आहोत. देन क्रिएटिंग ॲडिशनल डोअर अँड विंडो साईजेस, म्हणजे विंडो जे लायब्ररीमध्ये साईज जर एखादी नसेल डोअर विंडोची आणि आपल्याला ती साईज क्रिएट करायची आहे तर आपण कशी करू शकतो. मग डुप्लिकेटिंग म्हणतात त्याला. मग ते कसं करायचं, काय करायचं ते आपण सर्व या युनिटमध्ये शिकणार. नंतर फंडामेंटल लर्निंग अबाउट वर्किंग विथ कर्टन वॉल म्हणजे काय, बघ क्रिएटिंग कर्टन वॉल्स, त्याचं ॲडिंग कर्टन वॉल, वर्किंग विथ कर्टन वॉल पॅनल्स अँड अटॅचिंग मुलियन्स टू कर्टन ग्रिड. सो मुलियन म्हणजे काय, मुलियन कुठला मेंबर असतो, विंडोमध्ये असतो, मग तो वॉलला का अटॅच होतो, मग तो काय मेंबर असतो, तो मेंबर आपण बघणार आहोत. तो कसा ॲड करायचा ते ग्रिड कसे तयार करायचे ते सर्व आपण याच्यामध्ये बघणार. देन एक्सटेंडेड फीचर्स अबाउट वर्किंग विथ व्ह्यूज. आपण आता डिफरंट व्ह्यूज असतात आपल्याला, व्ह्यूज आपले आहेत माहीत आहेत तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सेटिंग अप व्ह्यू फॉर डिस्प्ले, मग डिस्प्ले कसा सेट करायचा, मग त्याचे व्ह्यू कसे दिसणार आपल्याला. नंतर डुप्लिकेटिंग काय असतं, व्ह्यूचं डुप्लिकेटिंग, जर एखाद्या व्ह्यूमध्ये आपल्याला चेंज करायचं असेल पण तो व्ह्यू आपल्याला आहे तो पण पाहिजे आणि आपण जे चेंजिंग केलं तसं मग फर्निचर रिक्वायरमेंट, एखाद्या रूमसाठी तुम्हाला फर्निचर दाखवायचं तर मग त्या फर्निचरसाठी त्या रूमचं एक जे काही व्ह्यू असेल त्याचा डुप्लिकेट व्ह्यू करणार आणि त्या डुप्लिकेट व्ह्यूमध्ये आपण मग ते फर्निचर वगैरे दाखवणार. म्हणजे आपण जे मेन व्ह्यू आहे आपला त्याच्यामध्ये काय चेंज करणार नाही, तो व्ह्यू आपल्याला आहे तसं दिसणार. आणि डुप्लिकेट व्ह्यू जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला फर्निचर डिटेल वगैरेचं सेम एक एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे आपण डुप्लिकेटिंग काय असं ते बघणार आहोत. नंतर ॲडिंग कॉल आउट काय आहे, हे एक महत्त्वाचं युनिट आहे, कॉल आउट वगैरे, तर ते बघणार आहोत. नंतर क्रिएटिंग इलेव्हेशन्स अँड सेक्शन जे महत्त्वाचे आहेत आपले. देन कन्सेप्ट अबाउट ॲडिंग कंपोनंट ॲड करायचे, मॉडिफाय करायचे. नंतर एक्सटेंडेड फॅक्ट्स अबाउट मॉडेलिंग फ्लोअर्स. आता फ्लोअर झाले, आपल्याला फ्लोअर बघावे लागतील. मॉडेलिंग फ्लोअर, क्रिएटिंग शाफ्ट ओपनिंग, क्रिएटिंग स्लोप फ्लोअर्स, देन मॉडेलिंग सिलिंग्स इन टू बिल्डिंग प्रोजेक्ट. आता फ्लोअर झाले, वॉल झाले, नंतर आपल्याला सिलिंग करावं लागेल. देन मॉडेलिंग सिलिंग, ॲडिंग सिलिंग फिक्चर्स,
देन क्रिएटिंग सिलिंग सॉफिट्स. सिलिंग सॉफिट म्हणजे बेस ऑफ द सिलिंग, जो काही तुमचा सिलिंग असतो त्याचा बेस जो असतो तो करणे. मग त्याचं POP करायचं आहे का काय करायचं आहे, काय जिप्सम बोर्ड वापरायचं का काय वापरायचं, ते तुम्ही त्याप्रमाणे वुडन बोर्ड वापरायचं, त्याप्रमाणे आपण कोणतं मटेरियल वापरायचं काय करायचं ते लायब्ररीज असतात ते सर्व आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. मॉडेलिंग ऑफ सिलिंग. देन ॲप्लिकेशन अबाउट मॉडेलिंग रूफ्स. आता सिलिंग आणि रूफ हे जवळजवळ कन्सेप्ट एक सारखेच आहेत. आता RCC बिल्डिंग असेल तर जे आपलं फ्लोरिंग असतं, सिलिंग असतं, तेच तुमचं दुसऱ्या फ्लोअरचं रूफ असतं. मग याच्यामध्ये आपल्याला रूफ काय काय आहेत, कुठल्या कुठल्या टाईपचे रूफ्स आहेत तुमच्या स्टील स्ट्रक्चरमध्ये पण आणि RCC डिझाईनमध्ये पण. मग ते आपण सर्व मॉडेलिंग ऑफ रूफ्स, क्रिएटिंग रूफ बाय फुटप्रिंट. मग रूफ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. मग त्या मेथड कोणत्या ते आपण बघणार आहोत. क्रिएटिंग रूफ्स बाय फुटप्रिंट, एस्टॅब्लिशिंग वर्क प्लेन्स, बिल्डिंग रूफ बाय एक्सट्रुजन. मग वेगवेगळे मेथड. त्यानंतर आहे तुमचं स्टेअरकेस. आता राहिली आपली कुठली स्टेअरकेस राहिली. मग स्टेअरकेसमध्ये क्रिएटिंग कंपोनंट ऑफ स्टेअर, मॉडिफाईंग कंपोनंट ऑफ स्टेअर, देन वर्किंग विथ रेलिंग्स, देन बिल्डिंग रॅम्प्स, हे सर्व डिटेल आपण बघणार आहोत. त्यानंतर टेक्निक्स अबाउट क्रिएटिंग कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट, सेटिंग अप शीट्स. मग वेगवेगळ्या शीट्स आपल्याला लागतात, तर त्या शीटचं सेटिंग कसं करायचं, मॉडिफाय व्ह्यू कसे करायचे, प्रिंटिंग कसे करायचे शीटचे, तर हे डॉक्युमेंटेशन पार्ट आला, हा डॉक्युमेंटेशन. देन ॲनोटेटिंग कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट, वर्किंग विथ डायमेन्शन्स, वर्किंग विथ टेक्स्ट, then adding detail lines and symbol, creating legends, then adding tags and schedules. आता टॅग्स आपल्याला ॲड करायला लागणार. तर वेगवेगळे शेड्यूल असतात. डोअर विंडोचं शेड्यूल आहे, परत रूमचे साईजचं शेड्यूल आहे, परत रूमला कोणते कोणते मटेरियल वापरायचं त्याचं शेड्यूल आहे, प्लंबिंगच्या मटेरियलचं शेड्यूल असेल, इलेक्ट्रिकल मटेरियलचं शेड्यूल असेल, तर ते शेड्युलिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. नंतर क्रिएटिंग डिटेल्स इन टू द प्रोजेक्ट म्हणजे सेटिंग अप detail views, adding detail component, annotating details, then advanced design features about the site design. म्हणजे साईट डिझाईन करायला लागेल. प्रिपेअरिंग अ प्रोजेक्ट फॉर साईट डिझाईन, क्रिएटिंग टोपोग्राफिकल सर्फेसेस, ॲडिंग प्रॉपर्टी लाईन, बिल्डिंग पॅड्स काय असतात, प्रॉपर्टी लाईन काय असतात, मॉडिफाईंग टोपो सर्फेसेस काय असतात, ॲनोटेटिंग साईट प्लॅन काय असतात, साईट प्लॅन बघणार आहोत. देन ॲडिंग साईट कॉम्पोनंट, वेगवेगळे साईट कॉम्पोनंट आपण कुठले कुठले असतात ते बघणार आहोत. नंतर इंट्रोडक्शन अँड यूज ऑफ मासिंग स्टडीज, तर मासिंग स्टडीज काय आहेत ते आपण बघणार आहोत. ओव्हरव्ह्यू त्याचा, प्लेसिंग मास इलेमेंट, क्रिएटिंग कन्सेप्च्युअल मॅसिंग, देन सेटिंग द वर्क प्लेन, डायनॅमिक एडिटिंग फॉर कन्सेप्च्युअल मासिंग, देन वर्किंग विथ प्रोफाईल्स अँड एजेस, मूव्हिंग फ्रॉम मासिंग टू बिल्डिंग. नंतर स्पेस प्लॅनिंग आणि एरिया ॲनालिसिस. मग एरिया ॲनालिसिस तर आपल्याला करावं लागेल, तर एरिया ॲनालिसिस बघणार आपण. स्पेस प्लॅनिंग म्हणून क्रिएटिंग कलर स्कीम, वेगवेगळे कलर स्कीम काय आहेत बिल्डिंगसाठी ते आपण चेक करणार. मॉडेलसाठी आपल्या कलरिंग काय असू शकेल त्या मॉडेलसाठी तर ते चेक करणार. देन ॲप्लिकेशन ऑफ व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन इफेक्ट, आपल्याला बिल्डिंग कशी दिसणार, आता आपल्याला कंप्लीट झाल्यानंतर बिल्डिंग हे फ्युचर प्रेडिक्शन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. मग त्याच्याशी पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूज असतील, मग त्यांचे ग्राफिक डिस्प्ले असेल, ते एक्सप्लोडेड व्ह्यूज असतील काय त्यांचे, तर ते सर्व आपण डिटेल बघणार. म्हणजे भविष्यात कन्स्ट्रक्शन, आफ्टर कन्स्ट्रक्शन आपलं मॉडेल, आपले बिल्डिंगचं मॉडेल कसं दिसेल आपल्याला ते आपल्याला याच्यात दिसेल. देन प्रोसिजर अबाउट रेंडरिंग म्हणजे तेच व्ह्यू तुम्हाला लाईटिंग अरेंजमेंट आहे, परत बेसिक रेंडरिंग, ते एनहान्सिंग रेंडरिंग म्हणजे ते जस्ट व्ह्यू एक्सपोर्ट करायचे, ते व्ह्यूज सगळे एक्सपोर्ट करायचे. तर हे सर्व आर्किटेक्चर रिलेटेड आहे. 3D मॉडेलचं आर्किटेक्चर रिलेटेड हे आपण रेविट आर्किटेक्चरमध्ये बघणार आहोत. नंतर रेविट स्ट्रक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर इंट्रोडक्शन टू ऑटोडेस्क रेविट स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये वर्क फ्लो, बीम, ओव्हरव्ह्यू ऑफ द इंटरफेस, डिफरंट व्ह्यूज, डिफरंट शीट्स. देन नंतर बेसिक युनिट 2 काय आहे तर बेसिक ड्रॉइंग अँड एडिटिंग टूल्स, ड्रॉइंग एड्स, हेल्पफुल एडिटिंग टूल्स. कंटेंट 3 काय आहे तर सेटिंग अप लेवल्स अँड ग्रीड. आता लेवल कशा सेट करायचे, तर इलेव्हेशन जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला व्हर्टिकली लेवल्स सेट करावे लागतात, ग्रीड आपल्याला सेट करावे लागतात, तर ते कसं सेट करायचे ते आपण याच्यामध्ये बनवू. नंतर कंटेंट 4 आहे ते वर्किंग विथ व्ह्यूज, डुप्लिकेटिंग व्ह्यूज, ॲडिंग कॉल आउट व्ह्यूज, अंडरलेज, व्ह्यू रेंज, ओव्हर रायडिंग ग्राफिक्स इन अ व्ह्यू, इलेव्हेशन सेक्शन,
देन आपला आहे युनिट नंबर 5मध्ये आपण स्टार्टिंग स्ट्रक्चरल प्रोजेक्ट ॲक्च्युअल आपण स्टार्ट करणार. म्हणजे जे आपण ॲटोकॅडमध्ये प्लॅन तयार केलेला आहे, ॲटोकॅडमध्ये आपण टू डायमेन्शनल 2D प्लॅन तयार करतो बिल्डिंगचा. मग तो प्लॅन आपण इम्पोर्ट करणार, लिंक करणार, कसा करायचा तर ते आपण शिकणार. नंतर कॉपी अँड मॉनिटरिंग एलिमेंट. त्यानंतर युनिट 6 आहे कॉलम ॲड करायचे, वॉल ॲड करायच्या, देन स्लँटेड स्ट्रक्चरल कॉलम ॲड करायचे, वर्किंग इंटू 3D व्ह्यूजमध्ये वर्किंग करायचं. त्यानंतर कंटेंट 7 आहे ॲडिंग फाउंडेशन्स अँड स्ट्रक्चरल स्लॅब, क्रिएटिंग वॉल्स फुटिंग, आयसोलेटेड फुटिंग, वेगवेगळे टाईपचे फुटिंग्स आहेत ते आपण आपल्या बिल्डिंगसाठी करणार. नंतर कंटेंट 8 आहे स्ट्रक्चरल रेन्फोर्समेंट आहे. आता त्यानंतर रेन्फोर्समेंट ॲड करणार. देन रिबार काय असतात ते कसे ॲड करायचे, रेन्फोर्सिंग ऑफ ऑल वॉलचं काही रेन्फोर्समेंट करायचं असतात, फ्लोअरला काय लागतात, स्लॅबला काय लागतात, मॉडिफाईंग एरिया अँड पाथ ऑफ रेन्फोर्समेंटचा पाथ कसा असेल तो आपण चेक करणार. यानंतर आहे तुमचं युनिट कंटेंट 9मध्ये काय असणार, बीम्स अँड फ्रेमिंग सिस्टम असणार आपल्याला. नंतर स्लोपिंग अँड ऑफसेटिंग बीम्स असणार, ॲडिंग बीम्स, कॅन्टिलिव्हर्स, फ्रेमिंग ओपनिंग्ज, देन फ्रेमिंग ॲनोटेशन, बीम सिस्टम सिम्बॉल आणि ॲडिंग ब्रेसिंग काय असतं, ब्रेसिंग फार महत्त्वाचं असतं. मग ते काय असतं ते बघणार आपण. कंटेंट 10 त्याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट्स आहेत, सेटिंग अप शीट्स आहेत, शीटचं टायटल ब्लॉक कसं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहे, टायटल ब्लॉक कसा तयार करायचा, रिव्हिजन ऑफ ट्रॅकिंग, नंतर प्रिंटिंग, शीट प्रिंट कशा करायच्या. नंतर चॅप्टर 11मध्ये आपण बघणार आहोत ॲनोटेटिंग कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट, वर्किंग विथ डायमेन्शन त्याचे व्ह्यूचे दाखवावे लागणार आपल्याला प्रत्येकाला. स्पेलिंग काय असेल तर त्याची चेकिंग, स्पेलिंग इनकरेक्ट असेल तर ते करेक्ट करावे लागणार. डिटेल लाईन, सिम्बॉल, क्रिएटिंग लिजंड्स म्हणजे जवळजवळ टॅगसारखेच आपल्याला तयार करायचे. नंतर कंटेंट 12मध्ये काय असणार आपलं, युनिट नंबर 12मध्ये डिटेलिंग असणार, डिटेल ऑफ लाईन्स, डिटेल ऑफ कॉम्पोनंट, रिपीटिंग डिटेल्स, ॲडिंग डिटेल टॅग्स, पॅटर्निंग, वेगवेगळे टाईपचे पॅटर्न असणार. नंतर काय असणार आपलं, तर नेक्स्ट युनिट असणार 13 युनिट. त्याच्यामध्ये काय असणार, शेड्युलिंग असणार, देन स्ट्रक्चरल शेड्यूल्स असणार आपले, ग्राफिकल कॉलम शेड्यूल असणार, वर्किंग विथ शेड्यूल्स म्हणजे शेड्यूल्स वेगवेगळ्या टाईपचे शेड्यूल तयार करायला. नंतर मटेरियल क्वांटिटी टेक ऑफ म्हणजे शेड्यूलमध्ये जर आपण शेड्यूल काढलं तर आपल्याला मटेरियल क्वांटिटी मिळू शकते. मग ते मटेरियल क्वांटिटी काढणार आपण याच्यामध्ये. मग थोडक्यात हे एस्टिमेशन कॉस्टिंग टाईपच झालेलं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी आपल्या बिल्डिंगसाठी किती मटेरियल लागणार ते सर्व आपल्याला याच्यामधून मिळते. आता हे सर्व झालं स्ट्रक्चरशी रिलेटेड. म्हणजे आपले बीममध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक बीम AEC इंडस्ट्री, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. त्याच्यामध्ये 3 पार्ट असणार, रेविट आर्किटेक्चर, रेविट स्ट्रक्चर अँड रेविट MEP म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग. मग आता आपण आर्किटेक्चरल पार्ट बघितला, स्ट्रक्चरल पार्टमध्ये काय असं स्ट्रक्चरल डिटेल बघितले. आता MEP डिटेल्स म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड प्लंबिंग डिटेल्स. मग त्याच्यामध्ये युनिट नंबर 1 आहे तुमचं इंट्रोडक्शन, आपण तो बघणार आहोत, वर्क फ्लो बघणार आहोत, ओव्हरव्ह्यू घेणार, टर्मिनॉलॉजी बघणार, वेगवेगळे कमांड्स काय आहेत त्या बघणार आपण युनिट 1मध्ये. युनिट 2मध्ये बेसिक ड्रॉइंग अँड एडिटिंग टूल्स बघणार, ड्रॉइंग एड्स काय असतात, हेल्पफुल एडिटिंग टूल्स काय आहेत, हे टूल्सचे डिटेल ते सर्व बघणार आपण. नंतर कंटेंट 3 म्हणजे युनिट 3मध्ये आहे स्टार्टिंग ॲटोडेस्क रेविट MEP प्रोजेक्ट, लिंकिंग आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स, कॉपिंग अँड मॉनिटरिंग एलिमेंट म्हणजे जे आपण रेविट आर्किटेक्चरमध्ये जे काही काम केलेलं आहे ते मॉडेल्स सर्व आपण याच्यामध्ये इम्पोर्ट करणार, लिंक करणार. देन कंटेंट 4 युनिट 4मध्ये आहे क्रिएटिंग व्ह्यूज, डुप्लिकेटिंग व्ह्यूज, ॲडिंग कॉल आउट व्ह्यूज, अंडरले, व्ह्यू रेंज काय असतं, इलेव्हेशन, सेक्शन हे सर्व बघणार. युनिट 5मध्ये आपण अंडरस्टँडिंग ॲटोडेस्क रेविट MEP सिस्टम, अबाउट MEP सिस्टमसाठी काय काय सिस्टम काय आहे ती, क्रिएटिंग सिस्टम्स, ओव्हरव्ह्यू सिस्टम, ग्राफिक्स, कनेक्टिंग कॉम्पोनंट, ॲनालायझिंग सिस्टम, चेकिंग सिस्टम, डक्ट अँड पाईप सिस्टम काय असेल ते सर्व युनिट नंबर 5मध्ये बघणार. युनिट नंबर 6मध्ये काय बघणार आपण, तर डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसेस अँड डिफरंट टाईप्स ऑफ झोन्स बघणार. त्यानंतर युनिट नंबर 7मध्ये आपलं एनर्जी ॲनालिसिस, ॲनालायझिंग द हिटिंग अँड कूलिंग लोड्स, मग लोड कसे काढायचे, काय करायचे, कोणता लोड लागणार बिल्डिंगला आपल्या, काय गरजेचं आहे, MEP रिलेटेड. देन युनिट नंबर 8मध्ये HVAC सिस्टम बघणार. नंतर मेकॅनिकल सेटिंग, ॲडिंग एअर टर्मिनल्स अँड मेकॅनिकल इक्विपमेंट, ॲडिंग डक्ट वर्किंग विथ फिटिंग्स, क्रिएटिंग डक्ट सिस्टम्स, ॲटोमॅटिक डक्ट वर्क लेआउट. तर युनिट नंबर 9मध्ये आहे हायड्रोनिक पायपिंग सिस्टम म्हणजे मेकॅनिकल सेटिंग्स, देन
पाइपिंग ड्रॉइंग, पाइपिंग, क्रिएटिंग पॅरलल पाईप्स, वर्किंग विथ फिटिंग्स अँड ॲक्सेसरीज, ॲटोमॅटिक पाइपिंग लेआउट्स. आणि युनिट नंबर 10मध्ये काय प्लंबिंग सिस्टम, देन ॲडिंग प्लंबिंग फिक्चर्स, ड्रॉइंग पाइपिंग फॉर प्लंबिंग सिस्टम, देन ॲटोमॅटिक लेआउट, प्लंबिंग शेड्यूल्स आणि नंतर फायर प्रोटेक्शन सिस्टम. देन युनिट नंबर 11मध्ये काय आहे तर इलेक्ट्रिकल सिस्टम. आता पहिल्यांदा आपण मेकॅनिकल बघितल्यानंतर प्लंबिंग बघितलं, आता इलेक्ट्रिकल सिस्टम बघणार. इलेक्ट्रिकल सिस्टम, इलेक्ट्रिकल सेटिंग्स, प्लेसिंग इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट, इलेक्ट्रिकल शेड्यूल्स, देन ॲडिंग फिटिंग्स, केबल ट्रेज, कंडिट्स, ॲडिंग कंडविट्स अँड पॅनेल शेड्यूल, सर्व या पार्टमध्ये युनिट नंबर 11मध्ये बघणार. युनिट नंबर 12मध्ये काय आहे तर कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट, सेटिंग अप सीट्स अँड ॲडिंग रिव्हिजन्स, प्रिंटिंग शीट्स अँड प्रिंटिंग ऑप्शन्स. म्हणजे हे सर्व आपण शीट तयार केल्या MEPच्या, तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला म्हणजे MEP मेकॅनिकल म्हणजे HVAC सिस्टम असेल, इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिकलचे सिस्टम असं असतील, P म्हणजे प्लंबिंग असेल, प्लंबिंगचे डिटेल्स असतील. हे सर्व आपण शीट्स प्रिंटिंग कशा करायच्या किंवा शीट्स कशा तयार करायचे, डॉक्युमेंटेशन कसं करायचं ते बघणार. MEP रिलेटेड डॉक्युमेंट, रेविट MEP. म्हणजे सॉफ्टवेअर तुमचं एकच आहे रेविट, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पार्ट होतं, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर अँड MEP. मग हे सर्वांचं मिळून तुमचं बीम तयार होतं, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. नंतर युनिट नंबर 13मध्ये काय ॲनोटेटिंग कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट, ॲडिंग डिटेल लाईन्स अँड सिम्बॉल्स, क्रिएटिंग लिजंड्स, देन टॅग्स अँड शेड्यूल, टॅगिंग मल्टिपल एलिमेंट्स, वर्किंग विथ शेड्यूल, बिल्डिंग कॉम्पोनंट शेड्यूल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शेड्यूल्स आहेत आपल्या बिल्डिंगला लागणार आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर आहे युनिट नंबर 14मध्ये आहे तुमचं टॅग्स अँड शेड्यूल्स, त्याच्यामध्ये टॅगिंग मल्टिपल एलिमेंट्स, देन वर्किंग विथ शेड्यूल्स, बिल्डिंग कॉम्पोनंट शेड्यूल. नंतर तुमचं युनिट नंबर 15 आहे. युनिट नंबर 15मध्ये आहे डिटेलिंग कनेक्टिंग अ कॉल आउट टू अ ड्राफ्टिंग व्ह्यू, देन डिटेल लाईन्स, डिटेल कॉम्पोनंट, ॲनोटेटिंग डिटेल्स युजिंग सिम्बॉल वेगवेगळे असतील ते, अँड देन पॅटर्निंग म्हणजे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे याचे काय असतील, म्हणजे कॉल आउटचे पॅटर्न, ड्राफ्टिंगचे पॅटर्न, लाईन्सचे पॅटर्न, देन सिम्बॉलचे पॅटर्न वेगवेगळे, ते सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपला बीमचा सिलेबस आहे. हा बीम रिलेटेड सिलेबस आहे, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगचा. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला, तर तुम्ही मला सांगू शकता की सर आम्हाला हा पार्ट महत्त्वाचा आहे, पण त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड केलेला नाही, तर तुम्ही इन्क्लूड करा मग तो पार्ट पण आपण इन्क्लूड करू. पण ॲज अ बीम इंजिनियर तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला कंप्लीट आल्या पाहिजे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण लेक्चर चालू करू त्यावेळी आपण डायरेक्टली लेक्चर स्टार्ट करणार आहोत रेविट आर्किटेक्चरसाठी. मग त्याच्यामध्ये टोटल आपण डायरेक्ट सॉफ्टवेअर यूज करणार, सॉफ्टवेअरमध्येच व्हिडिओ बघणार. इथून पुढचे कुठलेही व्हिडिओ थिअरॉटिकल नसणार, इथून सगळे व्हिडिओ प्रॅक्टिकल असणार. म्हणजे सॉफ्टवेअरवर मी एक्सप्लेन करणार आणि तुम्हाला करून दाखवणार तिथं की बाबा हे केल्यानंतर ही कमांड वापरल्यानंतर हे होतं, ती काय जसं AutoCAD आपण शिकतो, जसं SCAD Pro शिकलो आपण, त्याच्याप्रमाणे हे सॉफ्टवेअर आहे. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ कारण हे सिलेबस महत्त्वाचा आहे. हा सिलेबस जर तुम्ही चेक केला, तुम्ही शेअर केला, तुम्हाला काही कमी वाटली याच्यामध्ये, तर तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.